क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। लाडकी बहीण योजनेतील वंचित महिलांसाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। 15 दिवसात प्रश्न निकाली काढा, अन्यथा पुढील मोर्चा। मंत्र्यांच्या घरावर मनीषा काटे भोसले यांचा इशारा। दिनांक 1 जून 2026 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी तांत्रिक त्रुटी, नवीन पात्र युवतींना अर्जाची संधी तसेच विविध कारणांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले। पक्षाच्या कार्याध्यक्षा मनीषा काटे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। मोर्चानंतर जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन सादर करण्यात आले। यावेळी मनीषा काटे भोसले यांनी शासनाला इशारा देत 15 दिवसात प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा पुढील मोर्चा संबंधित मंत्र्यांच्या निवासस्थानी काढण्यात येईल असे स्पष्ट केले। निवेदनात ई-केवायसीसाठी मुदतवाढ देणे, नवीन पात्र युवतींसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करणे, तांत्रिक त्रुटींमुळे प्रलंबित असलेले अर्ज दुरुस्त करण्याची संधी देणे तसेच ITR रिलेटिव्ह या कारणामुळे अपात्र ठरलेल्या महिलांच्या प्रकरणांची पारदर्शकपणे फेरतपासणी करून पात्र महिलांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली। योजनेचा लाभ मिळत असताना अचानक हप्ते बंद झालेल्या महिलांना पुन्हा लाभ सुरू करावा आणि कोणतीही पात्र महिला योजनेपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्याध्यक्ष मनीषा काटे भोसले, शेतकरी चळवळीचे प्राध्यापक पंढरी पाठे, दिलीप इंगोले, जिल्हाध्यक्ष युवक संकेत टोणे, जावेद काझी, शीतल कुरटकर, ओमकार चव्हाण, मोनिका निनावे, संगीता ठाकरे, रामदास बनकर, वीरेंद्र चव्हाण, जयश्री हजारे, चंदा आत्राम, संजय मेश्राम, नर्मदा राठोड, विजू पोटे, सुजाता भगत, सुनंदा गोडबोले, रेखा सोनावणे, लक्ष्मी मोहोड, जिजाबाई वानखेडे, दुर्गा डडमल, वैशाली राऊत, दीपा हातगडे, प्रतीक्षा नेहारे, सुवर्णा आठवले, आफरीन देशमुख, दुर्गा दवने, दिलीप राठोड, वनिता घोडसे, नीता हातगडे, दुर्गा पेंदोर, रंजू धोटे, अनुसया सिडाम, मंदा मोरकर, ज्योती चाफले, पार्वती पत्रे, अनिता साखरकर, रवींद्र चिंचाळकर, विमला इंदिरा आत्राम, ममता सामल, कुसुम जाधव, संगीता पडगवार यांच्यासह शेकडो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण। नमस्कार। आज राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना निवेदन दिलेलं आहे की ज्या महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी केलेली नाही त्या महिलांसाठी तुम्ही मुदतवाढ देण्यात यावी आणि दुसरी मागणी ही होती की ज्या महिलांनी RTR रिलेटिव्ह या कारणासाठी ज्या महिलांना अपात्र केलं त्यांची तुम्ही पारदर्शकपणे चौकशी करावी आणि त्या महिलांना सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ द्यावा। हे आमचं तिसरं आंदोलन आहे। अद्यापर्यंत सरकारने आमच्या कोणत्याही आंदोलनाची दखल घेतलेली नाही। काल सरकारने जाहीर केलं की 80 लाख महिला अपात्र केलेल्या आहेत आणि त्यांनी स्पष्ट ई-केवायसीच्या मुदतवाढीसाठी नकार दिलेला आहे। हे आमचं शेवटचं आंदोलन या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहे। याच्यानंतरचे आमचे आंदोलन आमच्या हातामध्ये लाटणं असेल आणि आमच्या आंदोलनाचं स्थळ हे मंत्र्यांचे घरं असतील। आता 15 दिवसाचा आणखी अवधी आम्ही या सरकारला देतो आहे। यांनी ई-केवायसीची मुदतवाढ द्यावी आणि ज्या महिलांनी RTR मध्ये अपात्र केलेले आहेत त्या महिलांना सुद्धा लाडक्या बहीण योजनेचा लाभ द्यावा। धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।